अजितदादा पवारांच्या विमान अपघाताबाबत एक अतिशय धक्कादायक बातमी समोर येत आहे, ज्याने संपूर्ण महाराष्ट्राला मोठा धक्काच बसला आहे. 28 जानेवारीला हा भीषण अपघात झाला होता. या घटनेला आता जवळजवळ 10 दिवस उलटून गेले आहेत. पण आज सकाळी अशी एक नवीन माहिती आणि नवीन बातमी समोर आली आहे, ज्याने संपूर्ण महाराष्ट्रामध्ये खळबळ माजली आहे. ही बातमी समोर आल्यामुळे आता प्रत्येकाला वाटत आहे की दादा खरंच सुखरूप आहेत आणि ते पुन्हा परतणार देखील आहेत. कालपर्यंत टीव्हीवरील आणि वर्तमानपत्रामध्ये या अपघाताविषयी जे काही सांगितलं गेलं होतं, जी माहिती देण्यात आली होती, ती आता कदाचित खोटी ठरणार आहे. कारण आज सकाळीच एक खळबळजनक माहिती समोर आली आहे आणि मागचे सगळे दावे जे आहेत ते त्या माहितीने खोटे ठरवले आहेत. खरं तर हा अपघात 28 जानेवारीला 8:45 सुमारासच घडला होता. या प्रकरणाला आता 10 दिवस संपले आहेत. पण आज अचानक चर्चा सुरू झाली आहे की दादा जिवंत आहेत आणि त्यांना एका गुप्त ठिकाणी ठेवण्यात आलेलं आहे. बारामतीमध्ये दबक्या आवाजामध्ये अशा चर्चासुद्धा रंगत आहेत. दादा लवकरच पत्रकार परिषद घेणार आहे. आम्ही स्वतः दावा करत नाही आहोत, तर हा दावा एका अशा व्यक्तीने केला आहे जी आजवर कधीही कॅमेऱ्यासमोर आलीच नव्हती. पण आज समोर येऊन त्या व्यक्तीने मोठा गौप्यस्फोट केला आहे. कालपर्यंत या माहितीविषयी वेगवेगळे तर्क लावले जात होते. विमानामध्ये एकूण 6 प्रवासी होते, पण पार्थिव केवळ 5च जणांचे मिळाले. मग जी व्यक्ती तिथे नाही आहे ते दादाच होते का? काल अशी ही अफवा उठली होती की दादा त्या विमानामध्ये बसलेच नव्हते. तर काही लोक असंही म्हणत होते की ज्या देहावरती अंत्यसंस्कार झाले तो देह दादांचा नव्हताच मुळे. अत्यंत गंभीर शंका इथे उपस्थित केल्या जात आहेत आणि दादांची ओळख त्यांच्या घड्याळावरून पटवण्यात आली. मग प्रश्न असा विचारला गेला की संपूर्ण विमान जळून खाक झालं तरी पण ते घड्याळ आगीमध्ये कसं सुरक्षित राहिलं? विमानामध्ये असणारी कागदपत्र कशी जळाली नाहीत? तांत्रिकदृष्ट्या हे कसं शक्य आहे? हे सगळे प्रश्न कालपर्यंत विचारले जात होते. पण आज जेव्हा एका व्यक्तीने कॅमेऱ्यासमोर येऊन ही माहिती सांगितली, तेव्हा सगळ्या शक्यता बदलून गेल्या आहेत आणि आता बऱ्याच ठिकाणी चर्चा सुरू झाली आहे की दादा परत येणार आहे. आणि बारामतीमध्ये पण गुप्तपणे चर्चा रंगली की दादांना कुठल्या तरी एखाद्या सुरक्षित स्थळी लपवण्यात आलं आहे आणि ते लवकरच आपल्याला दिसतील, आपल्या समोर येतील आणि पत्रकार परिषदही घेतील. कारण आज सकाळी एक अशी नवीन बातमी समोर आली आहे ज्यामुळे ही नवीन चर्चा सुरू झाली. पण त्यांनी महाराष्ट्राला दुसरा प्रचंड मोठा धक्का दिलाय. मग खरंच नक्की काय आहे या प्रकरणाचं वास्तव काय आहे? हा दावा कशामुळे केला गेला? दादा खरोखर सुरक्षित आहेत का? आणि जर ते असतील तर ते नेमके कुठे आहेत आणि कधी परततील? आणि कोण आहे तो असा इसम ज्याने आजवर बाजूला राहून वेगळा दावा केला, ज्यामुळे या प्रकरणाचं संपूर्ण स्वरूपच पालटलं गेलं आहे? तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण सविस्तर समजून घेऊया की हे नक्की काय आहे, सखोल रिपोर्ट काय आहे. आता दादांचं जे विमान आहे त्यात झालेल्या अपघाताबाबत दररोज नवे नवे प्रश्न उपस्थित केले जात आहेत. रोज वेगवेगळे वितर्क मांडले जातात. मात्र आज एक असा मनुष्य कॅमेऱ्यासमोर आला ज्याने या प्रकरणाचं संपूर्ण चित्र पालटून टाकलेलं आहे. कालपर्यंत हा माणूस कुठेच दिसत नव्हता. अचानक हा माणूस कॅमेऱ्यासमोर आला आणि सर्वच वाहिन्यांवर याच्यात बातम्या झळकू लागल्या. कारण त्यांनी काय विधान केलं आहे, एक अशी या अपघाताबाबतची गुपित गोष्ट त्या व्यक्तीने सांगितली. यापूर्वी ती कुणालाच ठाऊक नव्हती आणि ज्यामुळे आता बारामतीमध्ये सगळीकडे चर्चा सुरू झाली की दादा येणार आहे का, प्रेस कॉन्फरन्स घेणार आहे, अशा प्रकारची चर्चा आता सगळीकडे होत आहे. अचानक आज सकाळी ही वार्ता जेव्हा समजली, खरं तर या प्रकरणाची मुळे जी आहेत ती अपघाताच्या दिवसापासूनच जोडलेली आहेत. आज 10वा दिवस आहे. 10व्या दिवशी सकाळी हा भीषण दावा झाला आणि ज्याने महाराष्ट्राला सर्वात मोठा धक्का बसलाय. पण आता जेव्हापासून दुर्घटना घडली होती, त्याच्या अगदी जेव्हा अपघात झाला, त्याच्या दुर्घटना घडल्यानंतर एका तासापासूनच वेगवेगळे पुरावे समोर येण्यास सुरुवात झाली होती. आजचा दावा विचलित करणारा आहे. आज काय वास्तव आहे त्या जागी? याच्यामध्ये दादा खरंच आहेत का, की नेमकं सत्य काय आहे? तर यासाठी आपल्याला पहिल्या दिवसापासून सर्व घटनाक्रम बघावा लागेल. काल जो मनुष्य कॅमेऱ्यासमोर आला त्याने जे कथन केलं, त्यामुळे सुरुवातीला जी कथा तुम्ही ऐकली होती, जी माहिती तुम्ही आजवर टीव्हीवर बघितली होती, बातम्यांमध्ये बघितली होती, ती खोटी ठरणार आहे. कारण की जे भासवलं गेलं, जे दिसलं त्याचं स्वरूप थोडंसं वेगळं होतं आणि खरं सत्य वेगळंच होतं. खरं तर सर्वांनाच माहीत आहे 28 जानेवारीला ती सकाळ जी होती, ज्यावेळी 8:45
अपघात घडला आणि दुर्घटना झाल्यानंतर घटनास्थळी सर्व सुरक्षा रक्षक पथके असतील किंवा इतर यंत्रणा ज्या असतात त्या तिथे पोहोचल्या. त्यानंतर तिथे मृतदेह हाती लागले आणि त्यानंतर ते नेऊन 29 तारखेला अंत्यविधी करण्यात आला. तर ते इथपर्यंत आपल्या सर्वांना ज्ञात आहे. पण जेव्हा अपघात झाला होता त्याच्या काही तासांमध्ये एक निराळाच दावा मांडण्यात आला होता आणि खरं तर या प्रकरणाला तिथूनच वेगळं वळण बघायला मिळायला लागल्याची सुरुवात झाली होती. पहिला दिवस होता 28 जानेवारीचा. अपघात झाला. काही तासातच एक आमदार म्हणजेच अमोल मिटकरी यांचा सूर माध्यमांमधून ऐकू येऊ लागला. मिटकरी यांनी दावा केला, जो दावा या प्रकरणाची संपूर्ण दिशा पालटणारा होता. लोक अपघात कसा झाला, तांत्रिक बिघाड होता का, वैमानिकाची चूक होती का, तेच तपासत होते. पण इकडे अमोल मिटकरींनी एक अशी बाजू मांडली जी आपण कुणीच पाहिली नव्हती. ते म्हणत होते विमानाचा धूर नव्हता निघत, विमानामधून धूरच निघत नव्हता, मग विमान कसं कोसळलं. त्यांनी तर हा 100% घातपात असल्याचा आरोप केला. खरं तर लोकांना वाटलं सोडून द्या, ते भावनिक झाले आहेत त्यामुळे कदाचित ते आरोप करत असतील. पण दुसरा धक्कादायक दावा त्यांनी जो मांडला त्यानेच खरं तर या प्रकरणाचा एक दिशा जी आहे ती बदलवली. दुसऱ्या दिवशी त्यांनी खरोखरच बाहेर येणार होते, पण आज 10व्या दिवशी जो माणूस कॅमेऱ्यासमोर आलाय त्याने जे स्पष्ट केलं त्याने सर्व गोष्टींची चित्रच पालटून टाकले आहेत. पहिल्या दिवशी ते म्हणाले विमानातून धूर दिसत नव्हता, पण मग त्यांनी दुसरा दावा केला की मृतदेह 5च मृतदेह होते आणि मग असं कसं घडलं. आता ही पहिल्या दिवसाची बाब होती. दुसऱ्या दिवशी एक मोठे नेते जे आहे ते यावर काहीतरी बोलणार होते की ज्याने महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये मोठा भूकंप येणार होता. 28 जानेवारीला हा विषय तिथे निघाला. दुसऱ्या दिवशी संजय राऊत जे आहेत पत्रकारांशी संवाद साधताना त्यांनी खळबळजनक माहिती दिली. ते म्हणाले दादांनी जर 15 तारखेला सांगितलं होतं की त्यांच्याकडे सत्ताधारी गटाची एक मोठी काहीतरी गोष्ट आहे, एक फाईल आहे, त्या फाईलमध्ये सर्व लोकांचे काळेबेरे दडलेले आहेत, मग हे उघड होण्याऐवजी ती फाईल जर उघडी झाली असती तर सर्व मातब्बर राजकारणांचे धाबे दणाणले असते आणि असं उघडकीस होऊ नये म्हणून कदाचित हा घातपात करण्यात आला. हा दिवस होता दुसरा आणि इथूनच खरं याला राजकीय रंग चढायला सुरुवात झाली. खरं तर आज 10 दिवस झाले आणि तरीसुद्धा खरं तर दुसऱ्या दिवशी याची गोष्ट झाली होती, पण तिसऱ्या दिवशी खरं तर याचा मुख्य धागा सापडणार होता. आणि खरंच 10व्या दिवसाचा आजचा जो रिपोर्ट आहे, आजचा जो मनुष्य कॅमेऱ्यासमोर येऊन बोलत आहे तर ते अत्यंत आपल्याला ऐकण्यासाठी वेगळा वाटणार आहे. बघा आता सर्वात महत्त्वाचं म्हणजे तिसऱ्या दिवशी काय झालं होतं तर त्या यंत्रणांमधून एक मोठी बातमी समोर आली होती की तो विमानाचा काळा डब्बा म्हणजे ब्लॅक बॉक्स सापडला आणि तो ढिगाऱ्यातून बाहेर काढला गेला. तेव्हा त्यात काय ऐकू आलं माहिती आहे, तो वैमानिक संकट आल्यावर देवाचं नाव घेण्याऐवजी ओ शिट असं ओरडला. याचा अर्थ काहीतरी काळं बेरं नक्कीच घडलं होतं. त्याच दिवशी ममता बॅनर्जीसुद्धा म्हणाल्या की कोर्टामार्फत याची चौकशी करा. तिथेही तोच प्रश्न आला. विमानामध्ये 6 लोक बसले होते, मग जे एक्सपायर झाले ते 5च लोक कसे काय सापडले, तो 6वा माणूस नक्की कुठं गेला. 4थ्या दिवशी तर असा एक माणूस पकडला जाणार होता ज्याच्या बोलण्याने सगळा खेळच पालटला असता. इथं लोक दादांना रडत रडत निरोप देत होते, त्यांचे अंत्यसंस्कार झाले होते, सुनेत्राबाईंनी शपथ घेणार असं सगळ्यांना वाटत होतं. पण आज जो माणूस कॅमेऱ्यासमोर आला आणि त्याने जे सांगितलं त्याचा कोणीही विचार केला नव्हता. पहिली अटक झाली दिल्लीमध्ये, जेव्हा मोठ्या साहेबांनी एका खाजगी विमान कंपनीच्या मालकाला आणि तिथल्या कामगारांना पकडलं. त्याच दिवशी सोशल मीडियावर एक कागद फिरू लागला ज्यावर हाताने काहीही नंबर लिहिले होते. C2 P3 म्हणजे विमानामध्ये 6 जण होते हे नक्की होतं, पण प्रेत तर 5च मिळाली. 5व्या दिवशी त्या पायलटच्या बायकोनं मोठं विधान केलं. ती म्हणाली TV वर जो माझ्या नवऱ्याचा फोटो मेलेला म्हणून दाखवताय तर तो त्यांचाच नाहीच आहे, माझे मालक जिवंत आहेत. या एका वाक्याने सुद्धा सगळीकडे आग लागली. जर पायलट जिवंत आहे तर मग विमानामध्ये कोणाचं शरीर मिळालं. याच दिवशी गोजूबावी गावातले लोक दबक्या आवाजामध्ये बोलतात की त्यांनी आकाशामध्ये काहीतरी वेगळंच पाहिलं. 6व्या दिवशी सरकारी माणसं म्हणाली की दादांच्या हातातील घड्याळावरून त्यांची ओळख पटली. पण हुशार लोकांनी प्रश्न विचारला, ज्या आगीत विमानाचं लोखंडसुद्धा जळतंय म्हणजे टायटेनियम वितळलं, तिथे ते घड्याळ कसं काय नीट राहिलं असेल, कागद कसे काय जळाले नाहीत. याच दिवशी अमोल मिटकरी रागात आले आणि त्यांनी CCTV फुटेज सांगितलं. पण हे फुटेज सुरक्षेच्या नावाखाली का लपवलं जात होतं. 7व्या दिवशी सगळ्यांचं लक्ष मुंबई विमानतळाकडे होतं. पण धक्कादायक म्हणजे 28 जानेवारीला सकाळी तिथले कॅमेरे
त्यांच्यामध्ये बिघाड झाला म्हणून बंद होते असं सांगितलं गेलं. एकाच वेळी सगळे कॅमेरे कसे काय खराब होतात? याच दिवशी गजूबावीच्या सरपंचांनी आपल्या खास माणसांशी त्या निळ्या पॅन्टवाल्या माणसाबाबत चर्चासुद्धा केली. खरं सत्य 8व्या दिवशी बाहेर येणार होतं. कागदपत्र का जळाली नाहीत ही चर्चा सुरू होती. आपण 9व्या दिवशी जी फोनवरची रेकॉर्डिंग बाहेर आली त्याची कोणी स्वप्नातही कल्पना केली नव्हती. तो माणूस समोर आला ज्याच्याशी दादांनी विमानाच्या अपघाताच्या 10 मिनिट आधी बोलणं केलं होतं. पण 10व्या दिवशी म्हणजे आज सकाळी ज्या माणसाने हे सगळं स्वतःच्या डोळ्यांनी पाहिलं तोच समोर आला. 9 दिवसानंतर ती गुप्त रेकॉर्डिंग जगासमोर आली. त्यात दादांचे शब्द होते, काळजी करू नका, मी तोडगा नक्की काढेल. जर विमान पडणार होतं तर दादा इतके शांत कसे काय बसलेले असतील? त्यांना आधीच काहीतरी माहीत होतं का त्यांना बाहेर पडायचं होतं का अख्खा महाराष्ट्र याच विचारत होता? आणि आज 10वा दिवस आहे. आज सकाळी जे घडलं त्याने सगळ्या शंका मिटल्या आहेत. आज 10व्या दिवशी सकाळ जी आहे ती या प्रकरणाला वेगळंच वळण देऊन गेली. गजूबावीचे सरपंच ज्यांनी हा अपघात डोळ्यांनी पाहिला ते आज पहिल्यांदाच कॅमेऱ्यासमोर आले. त्यांनी जे सांगितलं ते ऐकून मोठे मोठे अधिकारीसुद्धा हादरले आहेत. सरपंच म्हणाले, ज्या दिवशी विमान पडलं त्या दिवशी मी माझ्या शेतात होतो. विमान खाली येताना मी पाहिलं ते हवेत हेलकावे खात होतं. पण सगळ्यात मोठी गोष्ट म्हणजे विमान जमिनीला लागायच्या काही सेकंद आधी विमानाचा एक दरवाजा उघडला आणि एका माणसाने खाली उडी मारली. त्या माणसाने निळ्या रंगाची पॅन्ट घातली होती. आता प्रश्न हाच आहे, तो निळ्या पॅन्टचा माणूस नक्की कोण? दादा तर नेहमी पांढरा कुर्ता पायजमा घालतात. मग त्यांनी कपडे बदलले होते का तो 6वा प्रवासी हाच होता? सरपंच पुढे म्हणाले की तो माणूस खाली पडल्यावर जंगलाच्या दिशेने गेला. आम्ही तिथे पोहोचेपर्यंत काही रंगाच्या गाड्या तिथे आल्या आणि त्यांनी त्या जागेला वेढा घातला. सरपंचांचा हा गौप्यस्फोट आता या तपासाचा मुख्य भाग बनणार आहे. जर एकाने उडी मारली होती तर ही बातमी आजवर का लपवली गेली की फक्त 5 लोकांचाच उल्लेख केला? आणि ती उडी मारणारा माणूस जर पायलट असेल तर मग त्याच्या बायकोने सांगितल्याप्रमाणे तो आता नक्की कुठे आहे? तर मंडळी, विमान अपघाताबाबत दररोज नवीन खुलासे होत आहेत आणि आज झालेला खुलासा हा अत्यंत वेगळा आणि विचित्र आहे. विमानाचा दरवाजा उघडून कोणीतरी खरंच खाली आलं का? तर हे जे आहेत तर त्यांनी माहिती दिली आहे. मग खरंच तो 6वा व्यक्ती तोच होता की काय? आता अशा प्रकारच्या चर्चा सोशल मीडियावरती सुरू झालेल्या आहेत. आतापर्यंतच्या व्हिडिओमध्ये आपण जी माहिती बघितली ती केवळ एक शक्यता आहे. कोणाच्याही भावना दुखवणं हा आमचा उद्देश नक्कीच नाही आहे. धन्यवाद.